नमस्कार सर्वांना. 24 मार्चला होळी आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहे. आपल्याला होळीमध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला नष्ट करायचे आहे. पौर्णिमा म्हटलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण नेहमीच काही ना काही उपाय हे करतच असतो. तर अशीच ही पौर्णिमा आहे या दिवशी आणि त्या दिवशी होळी आहे, म्हणजे होळीची पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर जर कोणाचे लग्न जमत नसेल, ग्रहदोष असेल किंवा कुंडली खराब असेल, पती पत्नीमध्ये जर वादविवाद असेल, ह्या सगळ्या समस्यांसाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे आणि हे सगळे उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचे आहे. होळी 24 मार्चला आहे. संध्याकाळी जरी चंद्रग्रहण असेल पण चंद्रग्रहण आपल्याला भारतात दिसणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही होळी आनंदाने साजरी करू शकता. त्याचबरोबर सत्यनारायणसुद्धा तुम्ही 24 मार्चच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण होळी का पेटवतो, तर पूर्वी काय होतं, कुठले फवारण्या वगैरे नव्हत्या, तर मग जंतू संसर्ग कमी करण्यासाठी होळी पेटवली जायची. त्याचबरोबर आपण होळीमध्ये आपल्या ज्या काही वाईट गोष्टी आहे तर त्यासुद्धा आपण होळीमध्ये टाकायच्या आहे आणि एक नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे. असं ठरवायचंच आहे की माझ्यामधला एक वाईट गुण मी आज होळीमध्ये टाकून तो भस्म करत आहे. म्हणजे तुमच्यातला जो राग असेल किंवा कोणाबद्दल वाईट चिंतन असेल किंवा जर तुम्हाला एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करायची आहे तर तुम्ही त्या होळीच्या पौर्णिमेपासून नक्कीच करू शकतात. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, लक्ष्मीची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. आपण प्रत्येक पौर्णिमेलाच लक्ष्मीची पूजा हे करत असतो. त्याच प्रकारे आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे. 108 वेळा किंवा 1008 वेळा आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, परत सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ करू शकता किंवा 1008 वेळासुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. तुम्ही हा मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर करू शकता आणि पण कमळगट्ट्याची माळ नसेल तर शांत बसायचं का? नाही, अजिबात नाही. तर तुम्ही फक्त तुमच्याकडे जी माळ असेल त्या माळेवर सुद्धा करू शकता. नाही तर फक्त तुम्ही शेंगदाणे वगैरे असं 108 घेऊन आणि त्यावर सुद्धा तुम्ही मोजून मंत्र हा म्हणू शकतात. तर काय करायचं आहे, आपल्याला आधी पाण्याने स्नान घालायचं माता लक्ष्मीला. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर करा, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावर करा. पाण्याने आधी अभिषेक करायचा, नंतर पंचामृताने करायचा, नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा. तुमच्याकडे मग तिला स्वच्छ पुसायचं. तुमच्याकडे जर वस्त्र असेल तर पिवळे वस्त्र तिला धारण करा. त्यानंतर गुलाबाचं अत्तर असेल तर अत्तर लावा. त्यानंतर पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही खिरीचा सुद्धा या दिवशी नैवेद्य दाखवू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र मी जो सांगितला त्याचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्ही हे होळीच्या दिवशी केल्यानंतर हा उपाय तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे. असं केल्याने पैसे मिळण्याचे अनेक मार्ग तुम्हाला मिळतील, प्रगती होण्यास तुमची सुरुवात होईल. माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला आपल्या धनासंबंधीच्या ज्या काही समस्या असतात त्या लवकरच दूर होण्यास सुरुवात होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे लग्न, ग्रहदोष किंवा जर तुमची कुंडली खराब असेल, तुमचं जर लग्न जुळत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तर नीट ऐका. काय करायचं आहे, विड्याचं पान घ्यायचं, सुपारी घ्यायची आणि हळकुंड घ्यायचं. हे घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचे आहे. शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीवर हे तुम्हाला ठेवायचं आहे. हा उपाय सलग तुम्हाला 2 दिवस करायचा आहे. आधी काय करायचं, पाण्याने तुम्हाला शिवपिंडीवर पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर तुम्ही जे घरून 2 विड्याचे पान, त्याच्यानंतर 1 सुपारी आणि 1 हळकुंड घेऊन गेलेला आहात ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं आहे. असं केल्याने महादेवाची कृपा तुमच्यावर होणार आणि लवकरच तुमच्या लग्नासंबंधित जे काही प्रॉब्लेम चालू असेल ते सॉल्व्ह होण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला हा उपाय करणं जर शक्य नसेल तर
होळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिराच्या चौकटीवर एक दिवा लावून यायचा आहे. तो तुम्हाला प्रदोष काळात लावायचा आहे. असं केल्यानेही तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर भीती, नकारात्मकता, दडपण तुम्हाला येत असेल, सतत असं बेचैन जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला हनुमंत म्हणजे आपला मारुती रायाला तुम्हाला शरण जायचं आहे. तर काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला अंघोळ करायची आहे आणि मंदिरात जायचं आहे मारुतीच्या. तिथे शेंदूर आणि चमेलीचं तेल मारुती रायाला अर्पण करायचं आहे. त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचं आहे आणि तेथे बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. ह्या उपायाने तुमची भीती, नकारात्मकता, दडपण तुम्हाला जर काही येत असेल तर ते दूर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पती पत्नीमध्ये वादविवाद होतात. बघा, बरेच घरं असे असतात की तिथे सतत पती पत्नीमध्ये वाद होत असतात. तर ते वाद होऊ नये म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी काय करायचं आहे, एका कागदावर तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या लिहायच्या आहे. मग तुमची कुठलीही अडचण असू द्या आणि कितीही अडचणी असू द्या, त्या सगळ्या तुम्हाला त्या एका कागदावर लिहायच्या आहे. तुमची मुलांची प्रगती असो किंवा तुमचं आजारपण असो किंवा एखादी रोगराई असो, पती पत्नींमध्ये भांडण असो किंवा अजून कुठल्या तुमच्या काही समस्या असेल, लग्न होत नसेल किंवा अजून काय असेल, तर ते सगळं तुम्हाला एका कागदावर लिहायचं आहे. आणि तो कागद तुम्हाला जेव्हा तुम्ही होळी पेटवाल त्याच्यामध्ये तो कागद तुम्हाला टाकून द्यायचा आहे. हा अतिशय साधा आणि सोपा पण अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. नक्की करून बघा. त्यानंतर जर तुम्हाला यश, कीर्ती मिळवायची असेल तर काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये खडी साखर भरायची आहे आणि ते तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला हळूहळू यश, कीर्ती मिळण्यास सुरुवात होईल. त्यानंतर होळीची राख म्हणजे होळी पेटून झाल्यानंतर जी होळीची राख असते तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. दुसऱ्या दिवशी होळी थंड झाल्यानंतर ती राख घरी घेऊन आल्यानंतर तिला एका स्वच्छ लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या जागेवर तुम्हाला ती होळीची राख ठेवायची आहे. घरामध्ये इतकी भरभराट होईल की विचारायलाच नको. त्यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्या घरामध्ये जे काही भंगार असेल, रद्दी असेल, फाटलेले कपडे असेल, फाटलेले भांडे असेल किंवा अजून जे काही तुटकं फुटकं सामान असेल ते सगळं आपल्याला या दिवशी घराच्या बाहेर काढायचं आहे. थोडक्यात काय तर आपल्याला घर छान स्वच्छ आवरायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही आता होळी पेटवणार आहात तर निसर्गाला जपून होळी पेटवा. झाडं तोडून होळी पेटवू नका. त्याचबरोबर केमिकलचे जे काही रंग असतात त्याचा वापर करू नका. आपले नैसर्गिक जे रंग आहे, नॅचरल कलर, त्याचाच वापर करा. कोणाला त्रास होईल, झाडांना त्रास होईल, निसर्गाला त्रास होईल किंवा इतर माणसांना त्रास होईल असं वागू नका. आपला निसर्ग आपण जपलाच पाहिजे. आपल्याला जर झाड लावता येत नाही तर आपण झाड तोडूसुद्धा नाही. कारण की तुम्ही बघत आहात आता झाडं आपण तोडतो तर त्याचा परिणाम निसर्गावर होतो. आपल्याला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांना काही वाटत नाही, पण ज्यांच्याकडे पाणी येत नाही त्यांना कसं छोट्या छोट्या म्हणजे तांब्यांमध्ये, वाट्यांमध्ये सुद्धा त्यांना पाणी भरावं लागतं. अशी सुद्धा काही गाव आहे की जिथं 15-15 दिवस, महिनाभर पाणी येत नाही. त्याच्यामुळे निसर्गाला जपणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे होळीसाठी प्लीज कोणीच झाडं तोडू नका. ज्या काही काड्या आजूबाजूला पडलेल्या असेल त्या गोळा करा, शेणाच्या गवऱ्या गोळा करा आणि त्याची तुम्ही होळी पेटवू शकतात. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.